नमस्कार मित्रांनो. आमच्या गुजरात सहलीचा शेवटचा थांबा होता दीव. दीवला आम्ही रात्री पोहोचलो. जेवणासाठी एक हॉटेल शोधलं आणि मस्तपैकी तिथं जेवण केलं आणि जेवणानंतर शहरात थोडं फिरलो. पर्यटन स्थळ असूनही इथं गोव्यासारखं काहीच नव्हतं आणि नाईट लाईफ नावाची तर गोष्टच अस्तित्वात नव्हती. दीव हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि गुजरातचा भाग नाही आहे. सकाळी उठल्यावर आम्ही निघालो दीवच्या किल्ल्याच्या दिशेने. समुद्रकिनाऱ्यावरून हा रस्ता छान होता आणि जास्त ट्रॅफिकही नव्हती आणि गजबज गोंधळ असं काहीच दिसत नव्हतं. दीव हे खूप लहान वाटत होतं शहर, त्यामुळे तुम्हाला एकदम निवांतपणा दिसेल इथे. दीव हे भारतातील केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली व दीव आणि दमनचा भाग आहे. हे ठिकाण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि दीवचा इतिहास पोर्तुगीजांच्या वसाहतीशी जोडलेला आहे. पोर्तुगीजांनी 16व्या शतकात हा दीवचा किल्ला बांधला आणि 1961 पर्यंत हे ठिकाण त्यांच्याच ताब्यात होते. भारताने पोलीस कारवाई करून 1961 मध्ये दीव आणि दमन भारतात विलीन करून घेतले. दीवचा किल्ला 1535 साली बांधण्यात आला होता आणि त्यावर आपल्याला पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. किल्ल्यावरून शहरही दिसतंच, पण समुद्राचं छान असं दृश्यही दिसतं. या किल्ल्याचे बांधकाम पोर्तुगीज स्थापत्यशैलीने करण्यात आले आहे. किल्ला समुद्राच्याच कडेला वसलेला असून त्याच्या तटबंदीतून आपल्याला समुद्राचे अद्भुत दृश्य पाहता येते. किल्ल्यात 3 प्रमुख बुरुज आहेत, त्यावर त्या काळातील मोठ्या तोफा अजूनही पाहायला मिळतील. किल्ल्यावर एक लाईट हाऊसही आहे, ज्याने समुद्रातील जहाजांना गायडन्स मिळतो आणि येथून संपूर्ण दीव आणि अरबी समुद्राचे सुंदर असे दृश्य दिसते. किल्ला बघून झाल्यावर आम्ही नागोबा बीचला आलो. हा बीच दीवमधील सगळ्यात प्रसिद्ध असा बीच आहे आणि इथेच आम्ही नाश्ताही केला, विविध प्रकारचे पदार्थ ट्राय केले. या बीचवर तुम्हाला जास्त गर्दी दिसणार नाही आणि गोंधळही एवढं दिसणार नाही आणि जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, पॅरासेलिंग, स्विमिंग असे विविध क्रीडा प्रकार तुम्ही करू शकता. आणि जास्त गर्दी नसल्यामुळे स्वच्छताही बऱ्यापैकी होती आणि समोरच खाण्याचे भरपूर ऑप्शनसुद्धा होते. मग आम्ही थोडा वेळ बीचवर घालवला आणि पुढे निघालो.
दीवनंतर आम्ही निघालो सुरतच्या दिशेने. सुरतला जाण्यासाठी तुम्हाला एक मोठा वळसा घालून जावं लागतो. तिथे एक गोगा नावाचे बंदर आहे भावनगरपाशी, तिथून बोटही अवेलेबल आहे सुरतला जाण्यासाठी, पण वेळ तेवढाच लागतो आणि पैसे थोडे जास्त लागतात. त्यामुळं आम्ही पुन्हा रस्ता मार्गानेच गेलो. जाताना हाही भाग बराच ओसाड होता आणि वाटेत एका ठिकाणी आम्ही थांबून मस्तपैकी पाणीपुरी आणि सँडविचेस खाल्ले. वडोदऱ्यावरून पुढे निघाल्यावर आम्हाला हा वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे लागला. रस्ता खूपच चांगला होता आणि आम्ही सुसाट वेगाने इथून निघालो. पुढे भरूचपासून एक फाटा होता आणि त्यावरून आम्ही सुरतच्या दिशेने वेगळ्या रस्त्याने गेलो. तो थोडासा लहान होता आणि तिथून आम्हाला नर्मदा परिक्रमा हा मार्गही दिसत होता. आय थिंक सुरतला पोचल्यानंतर एका व्यक्तीने आम्हाला हे मामा चिकन सेंटर सांगितलं. इथं जेवण भारी होतं, व्हेजही ऑप्शन होते. इथे मस्तपैकी जेवण केलं आणि आम्ही सुरतमध्येच राहिलो खरेदी करण्यासाठी. आम्ही आत्ता आहे बॉम्बे मार्केट सुरतमध्ये. इथं जबरदस्त प्रकारचे साड्या, हे लेडीजचा शॉप आहे, पूर्ण साड्या आहेत, कापड आहे, पॅन्ट शर्ट, टी शर्ट, सगळीकडे दुकान आहेत. गल्ली बोळात साड्या 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 आणि असं पकडून पकडून विचारतात काय तुम्हाला घ्यायचं, काय घ्यायचं. हे बघा, हे असं पकडून पकडून विचारतात. मला तर आत्ता एकाने एवढं जोरात पकडलं, मी त्याला म्हणलं मला सोडून दे. 90% डिस्काउंट आहे, 70% डिस्काउंट. प्रत्येक जणाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न साऊथ से साड्यांचा खजिना आहे का यानं. माणूस बसला बघा घ्यायला खरेदीला. आता लई खरेदी करते दुकानदारांच्या मगरूर भाषेमुळे आम्ही काहीच खरेदी केली नाही आणि आम्हाला वाटत होते की आमची इथे फसवणूक होत आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राकडे निघालो आणि वाटेत सापुतारा आम्हाला पुन्हा एकदा लागला, पण आमची ओढ लागली होती आपापच्या घराकडे.